रोज एक नवीन विषयामध्ये आजचा विषय हा सांगलीवाडीमधला। ही सांगलीवाडी गावामधली एक प्रसिद्ध अशी शाळा होती। या शाळा या ठिकाणी दोन होत्या, एक 35 नंबर शाळा आणि एक 9 नंबर शाळा। या दोन शाळा या पूर्वीच्या दगडी बांधकामाच्या आणि संपूर्ण लाकडी काम हे सागवानी होतं आणि अशा परिस्थितीत ह्या शाळा पाडण्याचं काम कुठल्या तरी ठेकेदाराला दिलेलं असं समजून येतं। पण ठेकेदारानं जे महत्त्वाचं लागणारं साहित्य जे आहे, मौल्यवान साहित्य फक्त नेलेलं आहे आणि 9 नंबर शाळेचा एक भाग आणि 35 नंबर एक शाळेचा भाग असाच ठेवलेला आहे। तुम्ही इथे बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम अजून अपुरं आहे। ही पूर्ण अशी हे दगडाचं साहित्य वगैरे पडलेलं आहे आणि या ठिकाणीच तुम्ही बघा की इतक्या ह्या खोल्या अजून पाडायच्या राहिलेल्या आहेत। मौल्यवान साहित्य न्यायला मात्र ठेकेदाराला वेळ होता, पण ही शाळा संपूर्ण पाडायची, ही जमीन लेवल करून द्यायची, ह्या ठेक्यामध्ये असणार। असं कुत्र्यानं खाल्ल्यासारखं अर्धवट करायची टेंडर तर मला वाटत नाही की कोणी काढलं असेल, पण महानगरपालिकेनं हे अपुरं का ठेवलंय हे समजून येत नाही। आता माझ्या समोर बघितलं तर ही 35 नंबर शाळा आहे, त्याला पण आपण जवळ जाऊन बघू या। तर ही 35 नंबर शाळा आहे, म्हणजे 9 नंबर शाळा जशी अपुरी ठेवली तशीच ही 35 नंबर शाळा अपुरी ठेवली। या ठिकाणी लाखो रुपयाची लहान मुलांना खेळणी केलेली आहेत, ते खेळण्यासाठी मुलं येतात, त्या मुलांना पण ह्या दगडांची अडचण करून ठेवली। म्हणजे ह्या शाळेमधलं मौल्यवान वस्तू फक्त नेण्याचं टेंडर दिलं होतं का, असाच प्रश्न मला पडलेला आहे। तर महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ही गोष्ट आहे त्यांनी या गोष्टीकडे त्वरित लक्ष घालावं, अन्यथा मी आयुक्त साहेबांना भेटून माननीय आयुक्त साहेबांना हा प्रश्न करेन की साहेब, शाळा पाडण्याचं टेंडर दिलं होतं की फक्त मौल्यवान वस्तू उचलून न्यायचं टेंडर दिलं होतं। तर याची दखल माझ्या रोज एक नवीन विषयाची दखल आपण घ्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।